माटे आबा वारले रे बा. जय श्रीराम बोट्टे हो. मी आपल्या सर्वांचा राजगावंडी. कशा आहात तुम्ही कळून नक्की सांगा. मी सकाळी पहिले तर कृष्णराजे घरी आलो. सगळं सामान बंडीत टाकलं, बंडी घेतली, निघालो डायरेक्ट रोडीवर जायचं. बंडी ड्रायव्हिंगचे क्लास लावले होते म्हणून आपल्याला बंडी चालवता आहे. तिथे गेल्यावर सगळं सामान बाहेर काढलं आणि पोट्टे बसलो आम्ही सलादची राहिली. मी म्हटलं आपण सलाद तर करू आलो पण याच्यात आंब्याचे कमी आहे. चला म्हटलं आंब्याच्या झाडावर जाऊन आंबे तोडून आणू. 360च्या स्पीडने आंब्याच्या झाडावर तोडलो होतो पण खाली पाहिलं की कसं तरीच वाटे रे बा. तरी आम्ही 2-3 किलो आंबे तोडले. आपल्या ठिकाणावर येऊन पाहिलं तर निघिलदा मस्त वांदेऱ्यासारखा झाडावर बसलो होता. ऊन एवढी होती की गरमी होत जाय. चला म्हटलं विहिरीवर जो आंघोळ करायला. या गावागावानं आलो डायरेक्ट आम्ही विहिरीवर पोचल्यावर कपाल पुट्टे वरतून उड्या टाकायच्यात माहोल मध्ये. तिथून डायरेक्ट मग आमच्या ठिकाणावर आलो जेवण करून घेतलं. जेवण झाल्यावर सगळे पोट्टे मग होळी खेळले. रोडगे जेवल्यानंतर विहिरीवर आंघोळ करायला गेले नाही मग तर विशेष सरला ना राव. आता आम्ही आंघोळ करायला मस्त विहिरीवर. आता आमची होळी खेळून झाली, रोडगे जेवण झाले. हे पहा हे मस्त असा पराठीचा वावर आहे. त्याची पराठी काढलेला आहे. आता चाललो आम्ही मस्त विहिरीवर आंघोळ करायला. हे आमच्या गावाला मजा करायला तुम्ही. विहिरीवर तर आम्ही आंघोळ करायला आलतो पण सगळे पोट्टे शीतन पत्तनच खेळत जायत. घरी आला रक्षुभा सोड गेलो बा डायरेक्ट भवानीवर. तिथून सगळे आपले जेवाचे भांडे धुवून घेतले. या गोट्या आबाची आमच्याकडून माहित निघालती. तुम्हाला जर गोट्या आबाचा स्पेशल ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगून टाका. आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग लेणं नसेल तर लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करून टाका.